बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू द चॅनल. हा आहे पार्ट 2. तर पार्ट 2मध्ये आपण पोहोचलेलो आहे उंब्रेट करहांडला येथील द लेपर्ड हिल रिसॉर्टला. तर हा रिसॉर्ट जंगलाच्या अगदी जवळ आहे किंवा आपण जंगलात आहे असंही म्हणू शकतो, कारण की इथे ठिकठिकाणी लिहिलेलं आहे टायगर क्रॉसिंग झोन. आणि या हॉटेलमध्ये आम्ही 3 रूम बुक केल्या. त्याची कॉस्टिंग आम्हाला अराउंड 6,000 to 8,000 पर रूम अशी पडलेली आहे. आणि यावेळेस आम्ही रायाला सरप्राईज दिलं. रायाला आम्ही सांगितलंच नाही की तिचे फ्रेंड्स पण इथे आलेले आहेत म्हणून. आणि रायाची रिॲक्शन बघा तिचे फ्रेंड्स बघितल्यावर, आणि तिच्या फ्रेंड्सची पण रिॲक्शन बघा. मिल गए सब लोग. वाह, बच्चे खुश तो अपन खुश. आम्ही फुल तयारीत आहोत. म्हटलं थोडंसं ऊन लागलं नाही पाहिजे. अरे बापरे. द मॅन, द मिथ, द खानचा चीना. इकडे पहा ऊन आणि तिकडे. सो इतक्या उन्हामध्ये छान असं वेलकम ड्रिंक मिळालं आम्हाला, आणि ते वेलकम ड्रिंक घेऊन बसलो आम्ही लॉबीमध्ये. त्या साईडला फक्त जेवायची व्यवस्था आहे, आणि उन्हाचा प्रकोप जास्त असल्यामुळे मॅडम आपल्या एलिझाबेथ क्वीन सारखं चाललेलं आहे. डेअरिंगच केली आहे ना मे महिन्यामध्ये दुपारची सफारी करण्याची. खूप मोठी डेअरिंग आहे. आता हे माहितीच पडेल. इकडे आहे का थोडं? हो. Say hi. ते दोघे 5 वाघ पाहून आले असल्यामुळे 5 आणि 3 8 वाघ पाहिले असल्यामुळे, आणि तिकडे 3 वाघ, हे जरा हाय ऑन कॉन्फिडन्स आहे. बाकी नवीन आहे सगळे. खाना खाल्लो. तर एकदम टेस्टी असं जेवण करून आम्ही निघालो जंगल सफारीसाठी. 43-44 डिग्री तापमानात आम्ही चाललेलो आहे जंगल सफारीसाठी. हे बघा इकडे बांधबून करून रेडी आहे. इकडे पण सेम, आणि त्या समोरच्या गाडीत पण सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे. जे लोक सकाळी गेले होते त्यांना 5 वाघ दिसले म्हणते. आपण बघू आता आपल्याला काय दिसणार आहे. काय म्हटलं? वाघ म्हटलं उन्हामुळे चवताळलेलं नाही पाहिजे. बापरे, कोणीच ओळखून येऊन राहिलं. सफारीसाठी चाललो तर कधी. चला लेट्स सी. थांबा पाण्या घे साहेब. वॉटर बॉडीवर पाणी पिता पैसे मागे अजून मागे. झूम फोटो का तू फोटो. कॅमेरा पाण्यात. आता काही लाईफ मध्ये काय आता 5 चेहरा कुठं होणार 5वा आता. आता चेहरा कुठं होणार 5वा. हे साहेब आता नाही. फालतू डबक्यात जाऊन बसायचं.
हे पकड ना हे. हा लहान आहे. हा लहान आहे. ठीक आहे. जबरदस्त असा टेबल टेनिसचा मुकाबला झाला आता. काठावर हारलो, या शहाजीने हरवलं. काठावर. आता दुसरा गेम आहे कॅरम. आता फुटबॉल खेळायचा आहे म्हणते निघाला, तर हा खेळतो आम्ही आता. अप्रतिम असा खेळायचा मुलं झालेला आहे. बघा मी किती आणि समोर आहे. 1 2 3 4 5 6 7 मी समोर आहे आणि मॅडमने फक्त 2 गोल केलेले आहे आणि आपण केलेले आहे 7. ते काहीतरी लागलेलं आहे म्हणत आहे, त्याच्यामुळे ते विड्रॉल करत आहे या याच्याची. आणि विजेते जे आहे इकडे चालू आहे बुद्धिबळाचा गेम. बापरे बाप, दोन्ही बुद्धिजीवी लोक खूप बुद्धी लावत आहे आणि बळानुसार त्यांनी एक एक गडी मारलेला आहे. वा, छान. त्यानंतर इकडे कॅरमचे किंग, यूट्यूबवर व्हिडिओ येतात त्यांचे कॅरमचे. हो 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 जबरदस्त. चिटिंग काही दोन्ही गोळी मारले. थोडा असतं खूप महत्वाचा राहतं चेसमध्ये. पण वजीर मारला. ओके, ग्रेट, दॅट्स ग्रेट. वजीरमुळे थंडगार झालेले आहे इकडे चकणे मॅडम. आणि धुवाधार वेगाने धावणारे शहाजी गुडदे घोडे नसल्यामुळे चाल थोडी संथ झालेली आहे. त्यानंतर इकडे परत दुसरा गेम लागतो आहे. छान. राजसी आणि नेहा आणि केजो अँड बेबो 1 डी. जबरदस्त. अरे बाप, हाथी की चाल. दिशाहीन फलंदाजी चालू आहे. हो 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 हो, जबरदस्त. दिशा सापडलेली आहे. दिशा सापडलेली आहे. पाऊल. खेळ एका विशिष्ट मोडवर आलेला आहे आणि चेक मिळालेला आहे. इथे टेन्शनचं वातावरण. विश्वचषक जिंकण्याच्या काही क्षण दूर, पण चेक मिळालेला आहे. समृद्धी सगळे हसत आहे. खुश आहेत त्या. कॅरमचा एक डाव खेळूया इथे. ओ Oh my God, rebound. Oh my God, KGF. डेंजरस. बायकोनी क्वीन घेतलेली आहे आणि आता मारायचं आहे. ओ जमा करा. वा नाही ना, तिचा डाव खाल्ला तू. आता मी
आता बघू तो की गेला की नाही. निशाने घेताना ओ माय गॉड. उमरेडवरून आपण परत नागपूरला आलो आणि नागपूरला आल्यावर मी गाडी परत चार्ज केलेली आहे आणि इथनं आपण जातो आहे परत अमरावतीला. एक छोटासा ब्रेक आहे आमचा मॉलमधला ब्रेक झाला की आम्ही निघेल मग अमरावतीसाठी. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, धन्यवाद. ये 25,000 किलोमीटर चल गई है गाड़ी अपनी. आत्ता इन गाडीचा रिव्ह्यू. 25,000 किलोमीटर चालवल्यावर गाडी कशी वाटत आहे त्याचा एक व्हिडिओ बनवतो. येस बनवायला पाहिजे. ट्रू एक्सपिरियन्स ऑफ EV